बिंदास व्लॉग्समध्ये मी योगिता त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज मी चालले अलिबागला आणि मी समुद्रमार्गे जाणार आहे, म्हणजे बोटीने जाणार आहे गेटवे ऑफ इंडियापासून। सर्वात प्रथम मी CSMT स्टेशनला आता उतरणार आहे। तिथून मी कशी जाणार आहे, कसा प्रवास करणार आहे, हा संपूर्ण प्रवास मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पाहायचा आहे। चला तर सर्वात प्रथम म्हणजे जिथे तुम्ही राहताय मुंबईमध्ये, तिथून तुम्हाला CSMT स्टेशनला यायचं आहे, म्हणजे तिथून तुम्हाला गेटवे ऑफ इंडियाला जायचं आहे। तर आपण कसं जायचं इथून ते पाहूया। चला, तर मी सकाळी आली आहे। सकाळी मी 6:30ची ट्रेन पकडून इथे उतरली। आता इथून पुढे गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहे बाय बस। CSMT स्टेशन म्हणजेच मुंबई, इथून आपल्याला अलिबागचा प्रवास सुरू करायचा आहे। CSMT स्टेशन म्हणजे पूर्वीचं व्हिक्टोरिया टर्मिनल VT स्टेशन हे आहे। समोर BMCचं मोठं ऑफिस, ब्रिटिशकालीन काळातील हे बांधकामं आणि ह्या बिल्डिंग्स आता ही मुख्य कार्यालय बनले आहेत। आणि इथून आपण पुढे चाललो आहे। इथे अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर आहे बस स्टॉप। तिथून आपल्याला गेटवेला जाण्यासाठी बस मिळणार आहे। CSMT स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला इथूनच बस पकडायची आहे। हाच तो डेपो आहे। इथून तुम्हाला डबल डेकर बस अवेलेबल आहे। पूर्वीची डबल डेकर बस ती पहा आता कशी अत्याधुनिक पद्धतीने तुमच्यासमोर आहे। 6 रुपये अवघे AC तिकीट आहे बसचं भाडं। तुम्हाला गेटवे ऑफ इंडियाला जाण्यासाठी अवघे 6 रुपये तिकीट आहे, तेही AC बसचं आणि डबल डेकर बसचं। नवीन स्वरूपात ही बस आपल्यासमोर दिमाखात उभी आहे आणि त्याच्यामध्ये सर्व प्रवासी पटापट चढतात, अगदी लाईनमध्ये। इथल्या बसची फ्रिक्वेन्सी अगदी पटापट असल्यामुळे तुम्हाला लगेचच दुसरी बस मिळते आणि फक्त तुम्हाला तिकीट आधी काढावे लागते। कंडक्टर तो आधीच काढून देतो तुम्हाला। मी वरच्या मजल्यावर जाऊन बसली आणि पहा इथून तुम्हाला संपूर्ण मुंबईचं दर्शन होतं। CSMT स्टेशनपासून तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया जाईपर्यंत मस्त वरून पूर्ण मुंबई पाहता येते। अशा प्रकारे मस्त डबल डेकर बसने प्रवास करता करता तुम्ही येता गेटवे ऑफ इंडियाला अवघ्या काही मिनिटातच। आणि इथे उतरल्यानंतर तुम्ही पहा या बाजूला उतरल्यानंतर तुम्हाला पलीकडच्या बाजूला तिकीट्स अवेलेबल होतील। या काउंटरवर तुम्हाला तिकीट मिळून जातील किंवा तुम्ही बोटीवर जाऊन डायरेक्टही तिकीट काढू शकता। पण मी इथे तिकीट काउंटरवर जाऊन तिकीट काढली। मला PNPची तिकीट मिळाली नाही, तर मी मालदार या बोटीची तिकीट काढून घेतली। मालदार बोट ही 8:30ची लागली होती आणि तिचं अप्पर डेकचं तिकीट मी काढलं, ते पण मी 215 रुपये। इथे तिकीट काउंटरवर तिकीट काढताना तुम्हाला सगळी माहिती मिळेल की केव्हाची बोट आहे, यानंतरची नेक्स्ट फेरी किती वाजताची आहे। त्यामुळे तिकीट काढली की आपल्याला सगळी माहिती मिळून जाते। काढलं मालदार याची काढली आणि आता आपण जाऊया। 8:30चं आहे टायमिंग। इथे सर्वांची बॅग सकट पूर्ण चेकिंग करण्यात येते आणि त्याच्यानंतर आपण पलीकडे आलो आहोत। पलीकडे आल्यानंतर हा गेटवे ऑफ इंडियाचा परिसर पहा। समोर आहे ताज हॉटेल आणि ओबेरॉय हॉटेल आणि हा आपला गेटवे ऑफ इंडिया। क्या बात! सर्व पर्यटक इथे येण्यासाठी धडपडत असतात आणि सगळे नागरिक इथे आवर्जून भेट देत असतात। सर्वांची अलिबागला जाण्यासाठी बोटीसाठी बघा कशी धावपळ चालू आहे, कारण 8:30ची बोट आम्हाला पकडायची होती। मी सुद्धा पुढे गेली चालत आणि विचारलं, ती लागली होती मालदार बोट, तर जवळजवळ ती फुल झाली होती। पण आम्ही अप्पर डेकचं तिकीट काढल्यामुळे मला वरती जाऊन बसायचं होतं।
मालदार कंपनीची बोट लागली आहे. आता आपण जाऊया 8:30ला बरोबर परफेक्ट सुटते. इथे सुद्धा येऊन तिकीट काढू शकतो. चला. अलिबागला मी बऱ्याचदा बोटीने गेली, पण अजंठामधून गेली. अजंठाचं भाडं आहे 150 रुपये आहे आणि ते सर्वांना परवडणारं असं आहे आणि त्याच्या फेऱ्या पण बऱ्याच असतात. पण मालदार या बोटीने मी पहिल्यांदाच प्रवास करते. पण मस्त बोट आहे ही. मालदार सर्वांच्या आवडीची अशी बोट आहे. इथे बरीच लोक बसू शकतात आणि आतमध्ये मी AC अप्पर डेकचं तिकीट काढलं होतं, त्यामुळे मी आतमध्ये AC बसले. एकाच वेळी भरपूरसे प्रवासी बसतील अशी ही मालदार बोट आहे आणि चारी बाजूने आपण व्ह्यू बघू शकतो. तर ACतले जे प्रवासी होते ना, ते ACचे तिकीट काढून पण आतमध्ये बसले नव्हते, तर ते सगळे व्ह्यू बघण्यासाठी बाहेर होते आणि मी सुद्धा बाहेरून हे दृश्य बघत होते. आपला गेटवे ऑफ इंडिया बघा कसा दिसतोय. हळूहळू मुंबईतून बोट हळूहळू सरकू लागली आणि मस्त असं हवा आणि हा जो समुद्र, ह्या ज्या बोटी दिसत आहेत ना, आहा हा बढिया. काय मस्त सफर होता. सगळेजण आपल्या कॅमेरामध्ये ना हा व्ह्यू टिपत होते. मी सुद्धा हा सगळा व्ह्यू तुमच्यासाठी टिपला आहे आणि शेअर करते आहे. बोटीतून सफर करताना तुम्हाला चहा, कॉफी, समोसा, वडापाव, चिप्स असं खाण्याचे पदार्थसुद्धा मिळतात. त्यामुळे तुम्हाला खाण्यापिण्याची सुद्धा सोय आहे इथे. मस्त मजा वाटते. आमचं दोघांचं तिकीट 215 प्रमाणे 430 असं झालं होतं आणि अप्पर डेकचं तिकीट काढलं होतं. पण बाहेर बरीच गर्दी असल्यामुळे आम्ही AC बसून प्रवास केला, कारण तिथे जागा अवेलेबल होती. या बोटीच्या सफरीत आपल्यासोबत असतात हे पक्षी. बरेचसे तरुण तरुणी आपला खाऊ त्यांना देत होते आणि ते पक्षी ते खाऊ खाण्यासाठी बघा कसे येत होते आणि किती सुंदर असं दृश्य आहे पहा. ते पक्षी बराच वेळ आपली साथ देत असतात आणि सोबत येत असतात. आणि हे मध्ये मध्ये लागलेले हे जहाज, हे पाण्यात पण एक मजा आहे बरं का. मांडवा बंदर तसेच गेटवे ऑफ इंडियाला तुम्हाला हे सगळे चार्ट बघायला मिळतील. मोठे जहाज आहेत. बोटीतून सफर करताना तुम्हाला मध्ये मध्ये असे मोठमोठे जहाज बघायला मिळतील आणि हे पक्षी, हा वारा, ह्या समुद्राच्या लाटा, आहा हा क्या बात. हा सफर कधी पाऊण तासात संपतो हे आपल्याला कळतच नाही आणि समोर दिसू लागतं मांडवा बंदर. ते पहा, ते समोर दिसतंय ते आहे मांडवा बंदर. अजंठा कंपनीच्या बोटीने मी बऱ्याचदा प्रवास केला आहे आणि त्या बोटीचा पण अनुभव वेगळाच होता. पण त्या बोटीचा जो स्पीड आहे ना, तो या बोटीपेक्षा फार कमी आहे. पण त्याचं भाडं सर्वांना परवडणारं असल्यामुळे बरेच लोक अजंठा बोटीने प्रवास करतात आणि मालदार ही बोट पण सर्वांच्या आवडीची आहे. तर आता ही बोट आली आहे मांडवा बंदर इथे. आता सर्व प्रवासी उतरणार, मीही आता उतरते. मजा आली आणि आम्ही सर्वजण बोटीतून उतरलो आणि बोटीतून उतरल्यानंतर याच सर्व कंपन्यांच्या बस तुम्हाला पुढे ब्रिजच्या पुढे तुम्हाला लागलेल्या दिसतील आणि त्या बसने तुम्हाला त्याच तिकीटमध्ये पुढे प्रवास करता येतो. कारण या बंदरापासून तुम्हाला अलिबाग सिटीला जायचं असेल तर पुढे 1 तास लागतो आणि याच कंपनीच्या सर्व बसेस तुम्हाला त्याच तिकीट भाड्यामध्ये अलिबाग स्टँडपर्यंत, बस स्टँडपर्यंत नेऊन सोडतात. त्यामुळे लोकांची फार धावपळ सुरू असते इथे बस पकडण्यासाठी, कारण पुढे गेल्यानंतर बसला खूप गर्दी होते. पण या मालदार कंपनीच्या 2 बस थांबतात, त्यामुळे इथे तुम्हाला बसता येतं बसमध्ये. मी इथे शांतपणे चालली होती कारण आम्हाला ऑटोने जायचं होतं.
जिसको जैसे भी खिंचवाना हो वैसे तर अशा प्रकारे आम्ही 8:30च्या बोटीने आलो आणि इथे बरोबर 9:30च्या दरम्यान पोहोचलेलो आहोत मांडवा जेटीला. इथून पुढे मग तुम्हाला अलिबागला जायचं असेल तर यांच्याच कंपनीच्या पुढे बस लागलेल्या असतात. तर पण बस पकडण्यासाठी तुम्हाला फास्ट यावं लागेल किंवा नंतर मग तुम्हाला इथे ऑटोचा पर्याय, टॅक्सी आहेत, कॅब्स आहेत, असं पण तुम्ही प्रवास पुढे करू शकता आणि पुढे अलिबागची सफर करू शकता. इथे मस्त मस्त बीच आहेत, नागाव बीच आहे, अलिबाग बीच आहे, बरेचसे हे बीच आहेत इथे. आणि इथे बघा हे सेल्फी पॉईंट, सेल्फी काढतायत, मस्त एन्जॉय करतायत. सुंदर असं वातावरण आहे इथलं अलिबागचं. तर इथून तुम्ही जर अलिबागला सिटीमध्ये जायचं असेल आणि तुमची बस भरली असेल या कंपनीची तर तुम्हाला इथे बघा शेअरिंगने 100 रुपये आकारतात आणि पर्सनल केली तर तुम्हाला 500 रुपये ऑटोचे होतात. तर अशा प्रकारे तुम्ही शेअरिंगने पण जाऊ शकता. अलिबागला बरेचसे पर्यटक बीचचा आनंद लुटण्यासाठी येतात. इथले काशीद बीच, नागाव बीच, अलिबाग बीच फेमस असे आहेत आणि इथला निसर्ग, इथली खाद्य संस्कृती आणि इथे मुंबईपासून हे ठिकाण जवळ असल्यामुळे बरेचसे पर्यटक मुंबईकर आवर्जून इथे येत असतात. तर तुम्हाला शांतता हवी असेल, स्ट्रेसफुल राहायचं असेल, मुंबईच्या धकाधकीपासून दूर राहून एकांत हवा असेल तर नाईकवाडी कॉटेज म्हणून आहे, चौल इथे आहे. ST स्टँडपासून तुम्हाला शेअर ऑटोसुद्धा आहे इथे यायला किंवा तुम्ही स्वतःच्या वाहनाने येऊ शकता किंवा 350 रुपयापर्यंत तुम्हाला ऑटो इथे आणून सोडेल. खूप सुंदर असं ही वाडी आहे. आपल्या चॅनलवर मी याआधी नाईकवाडी कॉटेजचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे, संपूर्ण माहिती सकट आहे. नाईकवाडीमध्ये मस्त स्टे केला आणि छान असं माइंड फ्रेश झालं आणि पुन्हा परतीचा प्रवासाला सुरुवात केली. खूप सुंदर असं निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. तुम्हाला मुंबईला रिटर्न जायचं असेल तर अलिबाग स्टँडपासून तुम्हाला PMP, मालदार, अजंठा या सर्व बसेस अवेलेबल आहे. तुम्हाला इथून तिकीट काढावं लागेल तर तुम्हाला बसचा प्रवास करता येईल किंवा जर तुम्हाला बसचा प्रवास करायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट बोटीवर जाऊन तिकीट काढू शकता. मला इथे तिकीट मिळाली नाही बसची, कारण बस फुल झालेल्या होत्या, सुट्टीचे दिवस होते. तर आम्ही रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला आणि डायरेक्ट बोटीत तिकीट काढू असं ठरवलं आणि आम्ही रिक्षाने प्रवास चालू केला. तर 1 तासाचा हा असा प्रवास आहे आणि इथे बस लागलेल्या असतात पहा अशा प्रकारे. मी मुंबईवरून येताना मालदार या बोटीने प्रवास केला. त्या कंपनीच्या बस इथे बघा लागल्या आहेत आणि आता आम्ही तिकीट काउंटरजवळ विचारपूस केली तर तिकीट सर्व फुल झाल्या होत्या. ऑनलाईन पण तिकीटची बुकिंग होते, पण आम्ही मग ठरवलं की बोटीवर जाऊनच तिकीट काढावं. बोटीने इथे आलो अलिबागला आणि प्रवास बघितला कसा करायचा आहे. इथून पुढे त्यांच्याच बसेस आहेत, इथून तुम्ही मग पुढे अलिबाग स्टँडला जाऊन कुठेही अलिबाग फिरू शकता. तसंच तुम्हाला सेम यायचं अलिबाग स्टँडला. इथून तुम्हाला या तिन्ही कंपन्यांच्या बसेस अवेलेबल आहेत. त्या बसेस तुम्हाला तिकीट काढल्यानंतर इथे मांडवा बंदरला आणून सोडतील आणि पुढे मग तुम्ही बोटीने प्रवास करू शकता. तर असा हा व्हिडिओ होता खास तुमच्यासाठी. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.
तिकीट फुल असेल तरी तुम्हाला काही हरकत नाही. इथे तुम्ही आलात ना का इथे तुम्हाला जी रांग दिसते ना ती अजंठाच्या बोटीसाठी आहे. किंवा इथे जर तुम्हाला कोणती बोट मुंबईतून आली असेल तर ती पुन्हा रिटर्न जाते. तुम्ही रांग लावून बोटीमध्ये जायचं आणि तिकीट काढायचं. आम्हाला पण PMPच्या रांगेमध्ये आम्ही उभं राहिलो आणि ठरवलं की PMPने प्रवास करायचा आणि त्याचासुद्धा अनुभव घ्यायचा. इथे स्पीड बोटी पण अवेलेबल आहे. स्पीड बोटीचं एका व्यक्तीचं तिकीट आहे 1000 रुपये, पण ते सहसा सगळ्यांना परवडणारं असं नाही आहे. पण काही जण जातात स्पीड बोटीने. मी ठरवलं नेक्स्ट टाईम आपण स्पीड बोटीने प्रवास करायचा. तर PMP ही बोट आहे, खूप छान वातानुकूलित अशी आहे. आम्ही अप्पर डेकचं तिकीट काढलं होतं आणि वर जाऊन बसलं. मस्त असायचा स्पीड आहे या बोटीचा. आम्ही ACचं तिकीट काढलं होतं. 250 रुपये PMPचं तिकीट आहे. पण अप्पर डेकमध्ये आम्हाला बसायला जागा मिळाली. पण वरून पण मस्त व्ह्यू पाहता आला आणि वरती पण छान वाऱ्याचा आनंद घेता आला. तर अशी ही अलिबागची सफर होती, अलिबागची टूर. आणि बोटीतून प्रवास केल्याने सुखदायी अशी आणि मजेशीर अशी होते. म्हणून हा व्हिडिओ खास शेअर करते आहे. समोर दिसते ती अजंठाची बोट. अजंठा बोटीला पण PMP बोटीने मागे टाकलं. हे मोठमोठे दिसणारे जहाज आणि सूर्यास्त, वाह क्या बात. संध्याकाळचं हे दृश्य सूर्य अस्ताला जातानाचं, आहा हा क्या बात. ते पहा सूर्याचं प्रतिबिंब कसं पाण्यात पडलं आहे. समुद्र, त्या होड्या आणि समोर दिसते ते मुंबई, गेटवे ऑफ इंडिया. मुंबईचा हा परतीचा प्रवास खूप सुखदायी असा होता. जातानाचा प्रवाससुद्धा मस्त सुखदायी मजेशीर असा होता आणि येतानाचा सुद्धा छान अनुभव मिळाला. मालदार ही बोट मस्त आहे. नक्की या बोटीने प्रवास करा. कोणत्याही बोटीने जा, तुमचा वेळ वाचेल आणि अशा कमी भाड्यामध्ये तुम्ही समुद्र सफर करून अलिबाग ते मुंबई, मुंबई टू अलिबाग असा प्रवास करून छान अनुभव घेऊ शकता. तर आजचा हा प्रवास कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. बाय बाय. काळजी घ्या.